संडेला काय वेगळा नाश्ता करायचा म्हणून मम्मीला म्हणाले की आलूचे पराठे कर. ऋतूच्या मम्मीने एकदा दाखवले होते ना, तसेच मी याची रेसिपी एखाद दिवशी तुम्हाला नंतर दाखवेन. लिंबू सुद्धा पिळायचं असतं त्याच्यात आणि लिंबू पिळल्यानंतर हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं असतं, कारण मग त्याच्यात अशी वाफ त्याच्यात बनते आणि मग त्याची चव एकदम भारी लागते, असं काकी बोलत होत्या. मम्मी पीठ मळत होती तोपर्यंत मम्मीला म्हणाले की ही जेवढी केवढी भांडी पडली आहे तेवढी मी घासून घेते, कारण नंतर खूप भांडी पडतात आणि मग परत घासायचा कंटाळा येतो. हे जे तुम्ही असे बंद डबे असतात ना जे घासायला टाकता, मला बिलकुल आवडत नाही. डब्बा असा बंद असला की खूप चिडचिड होतं. मी सगळ्यांना सांगते डबे ओपन करून द्या, पण अर्थात कुणी ऐकलं तर ना, स्पेशली माझा भाऊ बिलकुल ऐकत नाही. बघता बघता एवढी भांडी घासली हो. आणि नंतर माझ्या मम्मीने हे पुरीसारखं असं लाटून घेतलं, कारण दोन्ही साईडने भाजीची स्टफिंग भरायची असते. मम्मीने एवढं सगळं तूप काढलं होतं, कारण हे पराठे पूर्ण तुपातच भाजतात. हे बघा, एक प्लेट पप्पांसाठी रेडी केली होती. ही स्टफिंग मी तुम्हाला आता दाखवते, पण नंतर जेव्हा मी याची पूर्ण रेसिपी शेअर करेन ना तेव्हा सगळं दाखवेन. आणि असं भरभरून तेलासारखं तूप असं ओतता, तो इतकं टेस्टी ना, म्हणजे मी हा व्हिडिओ एडिट करताना सुद्धा असं तोंडाला पाणी सुटलंय. एवढं सगळं झाल्यानंतर मी एक पूर्ण नारळ पाणी